गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे ओम योगीराजाय नमः। ओम अत्रिवरदाय नमः। ओम दत्तात्रेयाय नमः। ओम कालाग्निशमनाय नमः। ओम योगी जनवल्लभाय नमः। ओम लीला विश्वंभराय नमः। ओम सिद्धराजाय नमः। ओम ज्ञानसागराय नमः। ओम विश्वंभर अवधूताय नमः। ओम माया मुक्त अवधूताय नमः। ओम माया युक्त अवधूताय नमः। ओम आदि गुरु नमः। ओम शिवरूपाय नमः। ओम देवदेवेश्वराय नमः। ओम दिगंबर अवधूताय नमः। ओम कमललोचनाय नमः। अध्याय 9 श्री गणेशाय नमः। ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन विनवीत कर जोडून भक्तिभावे करोनिया श्रीपाद कुरवपुरी असता पुढे वर्तली कैसी कथा विस्तारोनी सांगाता कृपामूर्ती दातारा सिद्ध म्हणे नामधारका पुढे कथा अपूर्व देखा तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्री गुरुचा भक्तवत्सल श्री गुरुराव जाणोनी शिष्याचा भाव विस्तार करोनी भक्ती स्तव निरोपित गुरुचरित्र नित्य श्रीपाद गंगेसी येता विधीपूर्वक स्नान करीती लोक व्यवहार संपादिती त्रयमूर्ती आपण ज्यांचे दर्शन गंगा स्नान तयासी कायसे आचरण लोकानुग्रहा कारण स्नान करीत परियेसा वर्तता ऐसे एके दिवशी श्रीपाद यती येती स्नानासी गंगा वहात असे दश दिशी मध्ये असती आपण तया गंगा तटाकांत रजक असे वस्त्रे धूत नित्य येऊनी असे नमित श्री गुरु सद्गुरु मूर्तीसी श्रीपाद गुरुमूर्तीसी नित्य त्रिकाळ येवोनिया दंड प्रणाम करोनिया नमन करी अतिविनया मनोवाक्कार्य कर्मे वर्तता ऐसे एके दिवशी आला रजक नमस्कारासी श्रीपाद म्हणती तयासी एक चित्ते परियेसा श्रीपाद म्हणती रजकासी का नित्य कष्ट तोसी तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी सुखे राज्य करी आता ऐकता गुरुचे वचन गाठी बांधी पल्लवी शकून विनवी तसे कर जोडून सत्य संकल्प गुरुमूर्ती रजक सांडी संसार चिंता सेवक झाला एक चित्ता दुरोनी करी दंडवता मठा गेलिया येणेची परी ऐसे बहुत दिवसांवरी रजक तो सेवा करी अंगण झाडी प्रोक्षी वारी नित्य नेमे येणे विधी असता एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीत नदी तटाका आला राजा म्लेंछ एक स्त्रियांसहित राजा आपण अलंकृत आभरण क्रीडा करीत स्त्रिया आपण गंगेमधून येतसे सर्व दळ येत दोन्ही थडी अमित असती हस्ती घोडी मिरवी ताती रत्नकोडी अलंकृत सेवकजन ऐसा गंगेच्या प्रवाहात राजा आला खेळत अनेक वाद्यनाद गर्जत कृष्णा वेणी थडी येसी रजक होता नमस्कारित शब्द झाला तो दुश्चित असे गंगेत अवलोकित समारंभ राजयाचा विस्मय करी बहुमानसी जन्मोनिया संसारासी जरी न देखिजे सौख्यासी पशु समान देह आपुला धन्य राजाचे जिणे ऐसे सौख्य भोगणे स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराचा कैसे याचे आर्जव फळले कवण्या देवा आराधिले कैसे गुरु असती भेटले मग पावला ऐसी दशा ऐसे मनी चिंतित करीत असे दंडवत श्रीपादराय कृपावंत वळखिली वासना तयाची भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती जाणोनी अंतरी त्याची स्थिती बोलावुनिया पुसती काय चिंतीसी मनात रजक म्हणे स्वामीसी देखिले दृष्टी रायासी संतोष झाला मानसी केवळ दास श्री गुरुचा
पूर्वी आराधोनी देवासी पावला आता या पदासी म्हणोनी चिंतितो मानसी कृपा सिंधू दातारा ऐसे अविद्या संबंधेसी नाना वासना इंद्रियांसी चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य श्रीपाद म्हणती रजकासी जन्मादारभ्य कष्टलासी वांछा असे भोगावयासी राज्य भोग तमोवृत्ती निववी इंद्रिये सकळ नातरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करीती पुढे केवळ जन्मांतरी परियेसी तुष्ट वावया इंद्रियांसी तुवा जावे म्लेंछ वंशासी आवडी जाहली तुझे मानसी राज्यभोगी जाय त्वरित ऐकोनी स्वामींचे वचन विनवी रजक कर जोडूनी कृपा सागरू तू गुरु राजपूर्ण उपेक्षू नको म्हणतसे अंतरतील तुझे चरण द्यावे माते पुनर्दर्शन तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा श्री गुरु म्हणती तयासी वैदुरा नगरी जन्म घेसी भेटी देऊ अंत काळासी कारण असे येणे आम्हा भेटी होताची आम्हासी ज्ञान होईल तुझे मानसी न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल आणिक कार्य कारणासी अवतार घेऊ परियेसी वेश धरोनी संन्यासी नाम नृसिंह सरस्वती ऐसे तया संबोधुनी निरोप देती जाय म्हणोनी रजक लागला तये चरणी नमस्कारित तये वेळी देखोनी श्री गुरु कृपा मूर्ती रजकासी जवळी पाचारिती इह भोगीसी की पुढती राज्य भोग सांग मज रजक विनवीत श्रीपादासी झालो आपण वृद्ध वयेसी भोग भोगीन बाळाभ्यासी यौवन गोड राज्य भोग ऐकोनी रजकाचे वचन निरोप देती श्री गुरु आपण त्वरित जाईरे म्हणून जन्मांतरी भोगी म्हणती निरोप देता तये वेळी त्यजिला प्राण तत्काळी जन्मता झाला म्लेंछ कुळी वैदुरा नगरी विख्यात ऐसी रजकाची कथा पुढे सांगेन विस्तारता सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र पुढती अवधारी ऐसे झालिया अवसरी श्रीपादराय कुरवपुरी असता महिमा अपरंपारी प्रख्यात असे परियेसा महिमा सकळ सांगता विस्तार होईल बहुकथा पुढील अवतार असे ख्याता सांगेन ऐक नामधारका महत्व वर्णावया श्री गुरुचे शक्ती कैची या वाचे नवल हे अमृत दृष्टीचे स्थान महिमा ऐसा श्री गुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करणी दृष्टांते तुझ सांगेन स्थान महिमा प्रकार सांगेन ऐक एकाग्र प्रख्यात असे कुरवपूर मनकामना पूर्ती तिथे ऐसे कित्येक दिवसांवरी श्रीपाद होते कुरवपुरी कारण असे पुढे अवतारी म्हणून अदृश्य होते ते अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृग राज परियेसी श्री गुरु बैसले निज आनंदेसी अदृश्य झाले गंगेत लौकिकी दिसती अदृश्य जाण कुरवपुरी असती आपण श्रीपाद निर्धार जाण त्रयमूर्तीचा अवतार अदृश्य होवनी तया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेन विस्तारोनी म्हणे सरस्वती गंगाधरू जे जन असती भक्त केवळ त्यांसी दिसती श्री गुरु निर्मळ कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ असे प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांगे नामधारकासी तेची कथा विस्तारेसी सांगत सकळांसी गंगाधराचा आत्मज इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने श्री सिद्ध नामधारक संवाद रजक वरप्रदानम नाम नवमोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गणेशाय नमः ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक विनवी जाण कुरवपुरीचे महिमान केवी जाहले परियेसा ओम श्री गुरवे नमः सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता स्वामी समर्था मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांसी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे श्री गुरु दत्ता तुझ मी नमावे सर्वामुखी मंगल बोलवावे
दयाळू खरा सद्गुरु स्वामी माझा, उडी घालितो संकटी भक्त काजा. गुरुरूप देखो निहा काळ भ्याला, नमस्कार माझा सद्गुरु राज याला. जोडो निया पाणी अनन्य भावे, मी मागतो मागणे हेची द्यावे. हे चित्त तुझे चरणी असू दे, श्री स्वामी जय जय स्वामी मुखे वसू दे. श्री दत्त गुरुदत्त मुखी असू दे. सदा चांगली बुद्धी दे आम्हासी द्यावी, मनी कल्पना विषयाची नसावी. गुरुवीण वाटे उणे संपदाही, स्वामी समर्था गुरुदत्ता असे प्रार्थनाही. मन सद्गुरुचे नाम हे फार गोड, तया गोडी लागी नसे दुजी जोड. तया गोडीच्या काय वर्णू सुखाला, मन चिंत तू सद्गुरूच्या पदाला. ओम श्री गुरवे नमः. गुरु दत्तात्रेयाय नमः. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. ओम श्री गुरवे नमः. दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपाद पीठापुरी, त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती. कारंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला, बिल्लवाडीची संगमा तेथोनी मठ गाणगापुरी, बसे वारी दिनांचे श्रमा. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिभुवनी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द नये अनुमाना, सुरवर मुनिवर योगी समाधी ये ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरसी भव चिंता. सभाय अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळे ही मात. पराही परतली येथे कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरसी भव चिंता. दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरसी भव चिंता. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळिता हरसी भव चिंता. मूर्तित्रय गुणसारं निर्गुण विस्तारं, षड्गुण पारावारं दुर्जन संहारं. भक्त प्रिय दातारं कल्पित परिवारं, मुनिजन मानसहारं निगमोगमसारं. जय देव वंदे श्री गुरुचरितं, कृपया मानसदरितं मामुद्धार त्वरितं. श्रीपाद श्रीवल्लभ यतिवर कृतकृत्यं, नरहरि भारती लीला ब्रह्मादिक स्तुत्यं. कलिमल दाहक मंगलदायक फल नित्यं, पारायण देहि मे पुस्तकमपि चित्तं. त्वद्गति लीला सारं श्रुति सकलाधारं, कांडत्रय विस्तारं प्रत्यय लघुकारं. कल्पद्रुम फलभारं कल्पित दातारं, पठनामृत रसधारं भवभय परिहारं. अगाध श्री गुरुचरणं भू इच्छा तरणं, ज्ञानामृत रसवर्णं जडजीवोद्धरणं. भक्त्या कृतमपि स्मरणं तापत्रय हरणं, निगमारहित महिमा मोक्ष श्रीवर्णं. श्री गुरु करुणा कृत्यं सिद्धेश्वर गीतं, शारदा गंगाधर सुतमथितं नवनीतं. भाविक भक्त प्रियकर कृतलौकिक दत्तं, त्वद्गत शेष वांछित सुख हरिहर चित्तं. जय देव वंदे श्री गुरुचरितं. यदाक्षर प्रद भ्रष्टं च मात्राहीनं च यद्भवेत्, तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. विसर्ग बिंदू मात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि च अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यान पाहिन रूप तुझे. प्रेमे अलिंगिन आनंदे पूजिन, भावे ओवाळीन म्हणे नमा. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव. त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा, बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात्. करोमि अद्य सकलं परस्मै, श्रीनारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं, कृष्णदामोदरं वासुदेवं हरि. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं,
जानकी नायकं रामचंद्रं भजेत। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री गुरुभक्तांनो, गुरुचरित्र वाचन करत असताना त्याची आरती अवश्य करावी लागते। कुठलंही पारायण करताना देवाची आरती करावी लागते। तुमच्या घरात जे काही संस्कार असतील त्याप्रमाणे आरती करावी। या पोथीमध्ये जी आरती दिली आहे ती तर म्हणावीच, परंतु तुमच्या घरात जसं माझ्या घरात आम्ही कंपल्सरी महाराष्ट्रीयन असल्यामुळे आधी गणपतीची आरती, कारण आपण आधी श्री गणेशाय नमः आणि श्री सरस्वती नमः आणि गुरुवे नमः असं आपण तिन्ही देवांना आवाहन करून मग पारायण सुरू करतो प्रत्येक अध्यायाचं। म्हणून गणेशाची आरती आधी करावी, मग देवीची कुलदेवतेची आरती करावी, मग कुलदेवतेचे पती म्हणजे शंकराची आरती करावी, मग तुमच्या गुरूंची आरती करावी, इष्टदेव जे असतील कुलाचाराप्रमाणे त्यांची आरती करावी, आणि दत्तात्रेयांची तर आरती अवश्य करावी, कारण पोथी पारायणात ती दिली पण आहे। अशा रीतीने घरामध्ये जे कुळाचार असतील त्याप्रमाणे तुम्ही आरती वगैरे रोज करत जावी। दिवा ओवाळावा, कर्पूर आरती करावी, सगळं उदबत्ती वगैरे लावावी, मगच पोथीचं पारायण करावं। इथे व्हिडिओ जास्ती मोठा नको व्हायला म्हणून मी सगळं काही तुमच्यासमोर नाही करू शकत आहे, म्हणून फक्त दत्ताची आरती या ठिकाणी मी म्हणते। तसंच दत्तबावनी 52 ओळींचं गुरुचरित्र हे काही पण तुम्ही याबरोबर म्हणू शकता। तसंच दत्तात्रेयांचा जप करू शकता। ओम गुरवे नमः।